नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत खानदेश स्पेशल खारीक खोबऱ्याचे लाडू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 250 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। डिंक मी तेलामध्ये तळून घेतलेला आहे। त्यासोबत 250 ग्रॅम बदाम, 250 ग्रॅम काजू, मगजबी आणि सूर्यफुलाच्या बिया, वेलची, सुंठ आणि जायफळ घेतलेला आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून आपण डिंक घालून घेऊया आणि छान अशी पावडर तयार करून घेऊया। पाहू शकता छान अशी डिंकाची पावडर झालेली आहे। आता बाकीचा देखील डिंक आपण बारीक करून घेऊया। सर्व डिंक मी काढून घेतलेला आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात बाकीचे जिन्नस आपण बारीक करून घेऊया। ड्राय फ्रूट्स मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाकीचे देखील ड्राय फ्रूट्स घालू शकता। छान अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। पाहू शकता मिक्सरमध्ये छान असं बारीक झालेलं आहे। आता बाकीचे आपण काजू आणि बदाम यांची देखील छान अशी पावडर तयार करून घेऊया। काजू बदामाची देखील छान अशी पावडर झालेली आहे। हे देखील आपण एका याच्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये घालण्यासाठी आपण वेलची, सुंठ आणि जायफळ घेतलेले आहे। हे देखील आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पूड तयार करून घ्यायची आहे। त्या अगोदर मी थोडीशी सुंठ आणि जायफळ कुटून घेतलेली आहे आणि छान अशी पावडर तयार करायची आहे। तुम्ही पाहू शकता सुंठ, जायफळ आणि वेलची यांची छान अशी पावडर तयार झालेली आहे। इथे मी हे भाजलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यासाठी मी 1 किलो गहू रात्री पाण्याने धुवून रात्रभर कपड्यामध्ये तसेच बांधून ठेवले होते आणि सकाळी फॅन खाली वाळवून दळून आणलेले आहे आणि चाळून याचे पीठ मी तयार केलेलं आहे आणि हे हलकं तूप न घालता कोरडं भाजून घेतलेलं आहे। आता 1 किलो पिठासाठी इथे मी गुळ पावडर घेतलेली आहे। तुम्ही गुळ देखील घेऊ शकता आणि त्यासोबत 1 किलो तूप आपल्याला इथे लागणार आहे। हे तूप आता आपण गरम करायला ठेवूया। आता एक मोठ्या पातेल्यामध्ये आपण हे भाजून घेतलेलं पीठ घ्यायचं आहे। बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यासोबत इथे मी गुळ पावडर घालून घेत आहे। आता मेन म्हणजे आपल्या इथं खारीक खोबरं लागणार आहे। 1 किलो खोबरं आणि 1 किलो खारीक मी इथे घेतलेली आहे। ही गिरणीवरून मी दळून आणलेलं आहे। हे देखील मी हलकंसं कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे। खूप जास्त लाल असं भाजायचं नाही, हलकंसं आपल्याला खारीक खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण भाजलेलं खोबरं घालून घेऊया। पाहू शकता छान असं बारीक दळलं गेलेलं आहे आणि 1 किलो खारीक ही देखील मी छान अशी हलकीशी भाजून घेतलेली आहे, ती देखील घालून घेऊया। आता आपण मगाशी बारीक करून घेतलेलं डिंक, काजू, बदाम यांची पावडर देखील घालून घ्यायची आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकजीव होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊया। हे मिक्स होतंय तोपर्यंत आपलं तूप देखील छान असं गरम होतंय। आता यामध्ये आपण सुंठ, वेलची आणि जायफळ पूड यांची पावडर केलेली आहे, ती देखील घालून घ्यायची आहे आणि ती घालून देखील छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजे लाडूला छान असा सुगंध येईल। गुळाच्या ऐवजी तुम्ही इथे साखरेचा देखील वापर करू शकता। याप्रमाणे आपण हे मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया। आता छान असं आपलं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपण गरम केलेलं तूप घालून घ्यायचं आहे। तूप गरम होत असताना मी यामध्ये 2-3 चमचे खसखस घालून घेतलेली आहे। तूप गरम असल्यामुळे लगेच यामध्ये हात घालायचा नाही, चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याप्रमाणे चमच्याने अगोदर मिक्स करून घेऊया आणि मग नंतर आपण हाताने हे मिश्रण
छान असं तूप सर्व बाजूला लावून घ्यायचं आहे. याप्रमाणे तुम्ही पाहू शकता तूप आपण सर्व मिश्रणाला छान असं चोळून घेतलेलं आहे. आता छान असं मिश्रण असं दाबून घ्यायचं आहे. आपल्याला हे मिश्रण रात्रभरासाठी असंच झाकून ठेवायचं आहे. आत्ताच आपण याचे लाडू बांधणार नाहीये. आपण हे लाडू दुसऱ्या दिवशी करणार आहोत. आता याप्रमाणे छान असं दाबून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून असंच आपलं रात्रभरासाठी ठेवायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी आपण लाडू तयार करायला घेऊया. पाहू शकता दुसऱ्या दिवशी मी लाडू बनवायला घेतलेले आहे. मिश्रण आपलं छान असं फुललं गेलेलं आहे आणि छान असं मिक्स देखील झालेलं आहे. आता याचे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि लाडू बांधायला घ्यायचे. लाडू तुम्ही हव्या त्या आकारामध्ये बांधू शकता. जर हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून वाटी 1.5 वाटी इथे तूप गरम करून घालू शकता. पाहू शकता सुंदर असा आपला लाडू तयार झालेला आहे. तुम्ही हव्या त्या आकारात हव्या त्या साईजमध्ये लाडू बनवू शकता. आता आपण सर्व लाडू तयार करून घेऊया. पाहू शकता सुंदर असे आपले छान असे लाडू तयार झालेले आहे. खानदेश स्पेशल खारीक खोबऱ्याचे लाडू. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.